दादांनी ओवाळणे पूर्ण मागण्या उत्तम केल्यात सगळ्या. समाधान भाऊंना आम्ही ठामपणे मत देतो. कोण आम्हाला विचार आलं तर आम्ही कोणाला भेटणार नाही. आम्ही समाधान भाऊला निवडून आणू. निवडून द्यायचं समाधान अवतड्याला भावाला. नाही 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 भाव मानलाय म्हणल्यावर समाधान अवतड्यालाच निवडून कायम राहणार यांच्या पाठीमागं उभा. त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं म्हणल्यावर त्यांच्यासाठी थोडं तरी एक काय तर करू शकतो. एक कुणी पण सांगू द्या, समाधान भाऊला निवडून देणार हे आमचं ठराविक मत आहे. दादाने पूर्ण सगळ्या लाडक्या बहिणींच्या योजना मान्य केल्या आहेत. त्या दादाला एकच ओवाळणी मागते दिवाळीची की स्त्रियांना सुरक्षेचं स्थान पाहिजे. द्यायचं मत नाही सांगितलं म्हणजे तसं कसं असते. आपण माझं मत आहे त्याच्यामुळे मी ठरवणार ना द्यायचं. पैसे मिळले का? मिळले बरं, मग आता कसं करायचं? आता काय आमदार साहेबांना निवडून द्यायचं. काय करायचं आमदार निवडून काय तरी सोय करते ती की गोरगरिबाचं म्हणून द्यायचं त्यांना आमदार. पुन्हा एकदा आमदार करायचं. आता अजून एकदा निवडून यावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावाला मी मतदान करणार आहे. प्रगती करणारच दादान केली.